आमच्या समाजावर अन्याय होता आम्ही बोलायचं नाही. आज 374 जातीचा हा प्रवर्ग आहे. त्यांची एक जात आहे मराठा. हा 374 जाती आहे. अनेक मराठा नेते सांगतायत की चुकीच्या दिशेने चाललेला आहे. जर जरांगेना आरक्षण आणि गरीब पोरांचंच भलं पडलं आहे तर तुम्ही नोकरी विषयक आरक्षण मागा, शिक्षणामध्ये आरक्षण मागा, पण तुम्हाला ओबीसी तुला आरक्षण कशासाठी पाहिजे? ईडब्ल्यूएस मधून तुम्हाला 8.5% फायदा होतोय, ओपन मधून तुम्ही फायदा घेताय आणि मग तुम्हाला आमचा राजकीयही आरक्षण सगळं घेऊन घ्यायचा. मग आम्हाला काही गुलाम बनवायचं आहे काय? यांच्या ताडाखालच्या मांजरून जगू काय? काय यांना आम्हाला सर्व ओबीसीना यांच्या बैलगाडीच्या खालचा कुत्रा म्हणून आम्हाला टाकायचं आहे? काय करायचंय याला? आणि काहीतरी बळबळ करतो जरांगे. याची बैठक झाली, त्याची बैठक झाली, काँग्रेसला उभं केलं. जरांगेमुळे काँग्रेस उभी झाली काय? ज्या ज्या नेत्यांनी योगदान दिला त्यामध्ये अनेक समाजाचे लोक आहेत, मराठा समाजाचे आहेत, ओबीसीचे आहेत, ते सगळं आहे. आणि ह्यांनी ज्या पद्धतीनं वागतोय, जे काही समर्थन मिळालं आणि काय काय झालं तर मी काढेल. आमच्यापाशी सगळी हिस्ट्री आहे. आम्ही काही मराठा समाजाच्या विरोधात नाही. हा जो उभं करायला पाहतोय ओबीसी लोकांना,